हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत 34 साईज प्रिन्स कट ब्लाऊज, बोट नेक, पफ स्लीव डिझाइन. सर्वात अगोदर आपण ब्लाऊजचे मेजरमेंट बघूया. पूर्ण उंची 13, छाती 34, कमर 28, शोल्डर 14, पुढचा गला 6, मागच्या गल्याची तयार पट्टी 2.5 इंच. अस्तर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि घडीच्या साईडने पूर्ण उंची घ्यायची आहे. पूर्ण उंची आहे 13, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन मिळून 14. नंतर पुन्हा थोड्या अंतरावर पूर्ण उंची घ्यायची आहे. नंतर मी शोल्डर घेते. शोल्डर आहे 14, 14चा दुसरा भाग 7, 7 मध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन मिळून 7.5. मुंडाखोली मी छातीनुसार घेते. 34 ची छाती आहे, मुंडाखोली मी 6.5 ची घेते. उंचीला 6.5 आणि आडवीला 7.5 इंच असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. छातीचं मेजरमेंट घेताना छातीचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे. छाती आहे 34चा चौथा भाग 8.5, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन मिळून 10.5 इंच. त्याच पद्धतीने आपल्याला कमरेचा पण काढून घ्यायचा आहे. कमर आहे 28ची, 28चा चौथा भाग 7, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन मिळून 9 इंच. कमरेच्या साईडने 2 इंच वाढून घ्यायचं आहे आणि छातीच्या साईडने अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. सरळ रेघ आखून घ्यायची आहे. नंतर वरती 3.5 इंच घ्यायचं आहे. तिथून परत आडवीला 4.5 इंच, पुन्हा खालती 4.5 इंच घ्यायचं आहे. नंतर सरळ रेघ आखून घ्यायची. नंतर साईडने 3 इंच घेऊन तिरकी रेघ आखून घ्यायची आहे. प्रिन्स कटच्या शेपसाठी 2 इंच घ्यायचं आहे. नंतर तिरकी रेघ आखून घेऊन त्याला प्रिन्स कटचा शेप मारायचा. आणि साईडने पाऊण इंच वाढवून घ्यायचं आहे आणि तिरकी रेघ आखून घ्यायची. मुंडाखोलीचा शेप देऊन घ्यायचा. शोल्डरनुसार गलारुंदी घ्यायची आहे. 7 ची शोल्डर आहे म्हणून मी इथे 3.5 ची गलारुंदी घेतलेली आहे आणि पुढचा गला 6 इंच, पुन्हा 3.5 इंच घेऊन सरळ रेघ आखून घ्यायची आहे आणि त्याला गोल शेप मारून घ्यायचा. अशा पद्धतीने आपला पुढचा भाग तयार होईल. मागचा भागाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. पूर्ण उंची 14, खोली शोल्डर आणि छाती समाप सेम घ्यायचं आहे. शोल्डर 7 इंच, मुंडाखोली 6.5, छाती 10.5 इंच आणि कमर 9 इंच. या पद्धतीने आपले दोन्ही भाग तयार होतील. नंतर कटिंग करून घ्यायची आहे. गलारुंदी 3.5 इंच घ्यायची आहे. मागच्या गल्याची पट्टी 2.5 इंचाची आहे. 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन 3.5 इंच आहे. नंतर तिथून पुन्हा गलारुंदी घ्यायची आहे आणि सरळ रेघ आखून घ्यायची आहे. नेकसाठी मी इथे 2.5 इंच घेते. तर खालती 2 इंच मार्जिन घेऊन 2 आडव्या रेघ आखून घ्यायचे आहेत. वरती गोल शेप देऊन घ्यायचा आहे आणि खालती आपल्याला शेप द्यायचा आहे तसं देऊ शकतो, पण मला इथे चौकोन पाहिजे म्हणून मी चौकोनच ठेवणार आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग करून झाल्यानंतर मेन फॅब्रिक आहे तो अर्धा इंच एक्स्ट्रा कापून घ्यायचा आहे.
फॅब्रिकचे दोन्ही भाग सरळ ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे. उजव्या हाताकडून भाग आहे तो घ्यायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर गळ्याचा एक्स्ट्रा भाग आहे तो कापून घ्यायचा. नंतर त्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि त्याला उलटा करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा एक्स्ट्रा भाग निघाला मेन फॅब्रिकचा तो कट करून घ्यायचा. डाव्या साईडचा भाग घेऊन त्याला फक्त गळ्याला शिलाई मारायची आणि गळ्याचा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करायचा. नंतर याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे. उलटं करून साईडला अस्तरला शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. दीड इंचाची पट्टी कट करून घ्यायची. गळ्याला थोडी फोल्ड करून त्याच्यावरती सरळ शिलाई घ्यायची. नंतर सरळ बाजूने घेऊन रुंदीला जेवढी पाहिजे तेवढी घेऊन त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची डबलची. मेन फॅब्रिक दोन्ही उलटे ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि साईडला अस्तरला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर मेन फॅब्रिकचा जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन प्रिन्स कट जोडून घ्यायचा. नंतर खालती कमरेला 2 इंचाची पट्टी कट करून घ्यायची. सरळ साईडने ठेवून अर्धा इंच फोल्ड करून अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची. नंतर ती आतमध्ये डायरेक्ट फोल्ड करून घ्यायची.
अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने ही पट्टी जोडून घ्यायची आणि असे दोन्ही भाग तयार होतील. मागच्या भागाचं फॅब्रिक सरळ ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि चौकोन गला आहे त्याला फक्त शिलाई मारायची. चौकोनी शेपमधला मेन फॅब्रिकचा भाग कट करून घ्यायचा आणि त्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि त्याला उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. कमरेला पट्टी लावण्यासाठी 1.5 इंचाची पट्टी कट करून घ्यायची आणि अर्धा इंचावरती सरळ बाजूने ठेवून शिलाई मारायची. नंतर आतमध्ये दुमडून घ्यायची. नंतर कमरेला टक्स मारून घ्यायची. टक्स मारून झाल्यानंतर मी गल्याच्या शेपला सिक्वेन्सी लेस लावते. गल्याला 1 इंचाची तिरकी पट्टी कापून घ्यायची. अर्धा इंचावरती शिलाई मार्जिन घेऊन नंतर आतमध्ये फोल्ड करून घ्यायची. पफ स्लीवसाठी 32 इंचाची लांबीला आणि उंचीसाठी 8 इंच आणि त्याला स्लीवचा शेप देऊन घेतलेला आहे. त्याचा सेंटर काढून घ्यायचा आणि नंतर 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची. शिलाई खेचून प्लीट्स तयार करून घ्यायच्या. नंतर त्याच्यावरती साधी शिलाई मारून घ्यायची. नंतर एक पट्टी कापून घ्यायची 4 इंचाची आणि लांबीला दंडघेरानुसार आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायची. बाही जोडण्या अगोदर मागचा आणि पुढच्या भागाची शोल्डर जोडून घ्यायची. शोल्डरवरती स्लीवचा सेंटर काढून घेतलेला आहे तो ठेवून तिथून प्लीट्स मारायचे.
एका बाजूने प्लीट्स मारून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने प्लीट्स मारायचे आणि नंतर पुन्हा डबलची शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने दुसरा पण स्लीव तयार करून घ्यायचा. मागचा आणि पुढच्या भागाचा सेंटर काढून साईडने शिलाई मारून घ्यायची. नंतर आपल्या मेजरमेंटनुसार फिटिंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपलं प्रिन्स कट बोटनेक ब्लाऊज डिझाईन तयार होईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बोटनेकचे तयार पॅटर्न पाहिजे असतील तर वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा.